दीप हो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 14/2/2026 आपल्याला एक पत्र प्राप्त झालेलं आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आपणापर्यंत आलेलं आहे. सामान्य प्रशासन विभाग यांचं हे पत्र आहे. विषय आहे AI रिस्पॉन्सिबिलिटी प्लेज कॅम्पेन रिगार्डिंग. 16 आणि 17 फेब्रुवारी 2026ला देश पातळीवरती AI संदर्भामध्ये प्रदर्शन होतं. त्या अनुषंगाने आपल्याला ही AI रिस्पॉन्सिबिलिटीची प्लेज घ्यायची होती. अशा पद्धतीने आपल्याला हा बॅच मिळणार आहे किंवा हे प्रमाणपत्र मिळणार आहे. तर आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे, हे प्रमाणपत्र किंवा हा बॅच आपल्याला कसा मिळवता येईल. तर त्या संदर्भात आपल्याला एक इथे लिंकसुद्धा दिलेली आहे. ही लिंक जरी आपण लक्षात ठेवली नाही तरी आपण क्रोमवरून त्या साईडवरती पोहोचू शकतो. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे AI प्लेज. AI प्लेज टाईप केल्यावरती AI प्लेज इंडिया हा या सर्च लिंक आपल्याकडे येईल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर AI इम्पॅक्ट प्लेज ही जी लिंक येणार आहे त्या लिंकवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पेजवरती आपण इथे येणार आहोत. सर्वात खाली स्क्रॉल केल्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला ही टेकअप प्लेज या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपण आपलं नाव टाकू शकतो, मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये. आपल्याला ज्या पद्धतीने नाव टाकायचं आहे ते पण इथे टाकू शकतो. त्यानंतर कंटिन्यू टू क्यूज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नाव लिहून झाल्यानंतर इथे आपल्याला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. साधे सोपे प्रश्न आहेत. उत्तर चुकलं तरी काही अडचण नाही आहे. आपलं उत्तर चुकलं तरी ग्रीनमध्ये पुन्हा येतं की त्याचं उत्तर बरोबर काय राहील. या इथे आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 5 प्रश्नाचे आपल्याला इथे उत्तरं द्यायची आहेत. चेक ॲन्सरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सोपे प्रश्न आहेत. प्रश्न चुकले तरी आपल्याला ग्रीनमध्ये दाखवेल की राईट ॲन्सर काय आहे. जर चुकलं नाही तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला खाली येईल की उत्तर बरोबर का आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 5 प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. प्रश्न वाचायचा आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे. बरोबर उत्तर आल्यानंतर असं ग्रीनमध्ये आपल्याला देणार आहे आणि इथे खाली ते उत्तर बरोबर काय त्याचं इथं आपल्याला स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक करायचं आहे. जर उत्तर चुकलं तर अशा पद्धतीने आपल्याला रेडमध्ये दिसणार आहे आणि राईट ॲन्सर कोणता आहे ते दिसणार आहे. त्याचं कारणसुद्धा इथे दिलं जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. 5व्या प्रश्नावरती आल्यानंतर त्याचं उत्तर दिल्यानंतर फिनिश क्विज हे उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला येणार आहे. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता इथे आपल्याला ही प्लेज किंवा शपथ घ्यायची आहे. तिथं आपल्याला दिसते बघा, रीड अलॉंग विथ मी व्हेन यू आर रेडी. म्हणजे इथे आपल्याला टेक द प्लेज खाली जे आहे शपथच्या खाली त्याला क्लिक केल्यानंतर AI ती प्लेज आपली वाचून दाखवणार आहे. वाचत असताना प्रत्येक अक्षर जे आहे ते इथे डार्कमध्ये होणार आहे. टेक द प्लेजवरती आपण क्लिक करूयात. I promise to use AI and digital technologies in a safe, responsible, and people first way. I will avoid misuse and the spread of false or misleading information, respect privacy and data protection, and mitigate bias. I will use technology to include everyone, continue learning, and create a positive change in real life. By taking this pledge, I commit to being aware, responsible, and accountable in how I use AI for the good of society. त्यानंतर इथे कंप्लीट प्लेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सर्टिफिकेट किंवा हा बॅच तयार होणार आहे. इथे आपण तो डाउनलोड करू शकतो. डाउनलोड बॅचवरती क्लिक करून शेअर ऑन सोशल मीडिया यावरती आपण क्लिक करून जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म येतील तिथे आपण ही लिंक शेअर करू शकतो इतरांसाठी, किंवा बॅक टू होमवरती क्लिक करून आपण पहिल्या पेजवरती येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण भारत सरकारचे IMAI सशक्तचा हा बॅच सहज पद्धतीने मिळू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.